नमस्कार सर्वांचं स्वागत आहे DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर पहा, एक महत्त्वाची माहिती जी आहे महाराष्ट्र परिचर्या परिषद यामार्फत आलेली आहे. तारीख तुम्ही पहा 27 जुलै 2026 म्हणजे कालच्या तारखेचा एक नवीन हे परिपत्रक आलेलं आहे. ठीक आहे, खूप महत्त्वाचं परिपत्रक आहे कारण महाराष्ट्रामध्ये जे आहे MNC जे आहे अंतर्गत CNE CPD कंडक्ट केली जातात. ठीक आहे, हे जे आहे कंटिन्यू नर्सिंग एज्युकेशन किंवा कंटिन्यू प्रोफेशनल डेव्हलपमेंट जे आहे याला म्हटलं जातं. जे तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं असेल, ठीक आहे, तुम्ही तुमचं GNM असेल, BSc असेल, पोस्ट BSc असेल, MSc असेल, जे काही शिक्षण केलेलं आहे त्यानंतर तुम्हाला ते केलेलं आहे म्हणून तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलवर रजिस्ट्रेशन करावं लागतं. ठीक आहे, कोणताही अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलवर हा रजिस्ट्रेशन असणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज तुम्ही त्या ठिकाणी तो भरतीचा अर्ज वगैरे करू शकत नाही. तर त्याबाबत पहा, जे आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा झाला तर स्किप नका करू. थोडीशी महत्त्वाची माहिती पण जी छोटी छोटी माहिती आहे ती पण मी शेअर करेल. ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे, ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी ह्या मार्फत तुम्ही पाहू शकता. पहा, CNE जे आहे CPD हे जे आहे प्रत्येक गव्हर्मेंट कॉलेज असेल, प्रायव्हेट कॉलेज असेल, कॉन्फरन्स वगैरे असेल त्या ठिकाणी ही कंडक्ट केली जाते. ठीक आहे, या ठिकाणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल त्यांना काही टॉपिक वगैरे जे आहे सजेस्ट केले जातात तर त्यानुसार हे घेतलं जातं. आता तुम्ही जर उदाहरणामध्ये 2022ला जर एखादं तुमचं नर्सिंग झालेलं असेल त्यानंतर मग तुम्ही 2022ला रजिस्ट्रेशन केलं मित्रांनो. ठीक आहे, पहा, रजिस्ट्रेशन केल्यानंतर हे जे आहे तुम्हाला दर 5 वर्षाला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलला रजिस्ट्रेशन करावं लागतं. तुम्ही 2022ला रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग तुम्हाला 2027ला रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे. कारण महाराष्ट्र परिचर्या परिषदेचा काय असतो नियम की दर 5 वर्षाला नोंदणी करणं गरजेचं आहे. आता त्यासाठी या ठिकाणी एक महत्त्वाचं जे आहे मी सांगितल्याप्रमाणे CNE आणि CPD, ठीक आहे, हा नियम लावलेला आहे. आता हे कशासाठी काढलेलं आहे की जी काही नवीन अपडेट येतात, नवीन अपडेट वगैरे असतील तर ते अपडेट वगैरे सर्व प्रोफेशनल आपले जे काही नर्सेस आहेत त्यांना माहिती होण्यासाठी हे CNE व CPD स्टार्ट केलेलं आहे. ठीक आहे, तर यामध्ये काही पॉईंट असतात. हे जे आहे तर CNE CPD यामध्ये तुम्ही आता तुमचं जर 2022ला रजिस्ट्रेशन झालं तर मग तुम्हाला या ठिकाणी हे CNE जे आहेत अटेंड करायचे असतात. याचे प्रकार असतात ऑनलाईन आणि ऑफलाईन. ठीक आहे, अशा प्रकारे करू शकता. ऑनलाईन तुम्ही तुमच्या मोबाईलवरून जेव्हा MNCवर नवीन अपडेट येतो तेव्हा करू शकता. ऑफलाईन तुम्ही ज्या ठिकाणी कॉलेजेस वगैरे आहेत ते कॉलेजेस कंडक्ट करतात, त्या कॉलेजेस कंडक्ट केल्यानंतर तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी अटेंड करायचं असतं. ठीक आहे, हे झालं 5 वर्षाचं असतं दर 5 वर्षाला, ते पण झालं. त्यानंतर आता हे जे पॉईंट असतात तर किती करायचं, आता किती करायचं म्हटलं तर या ठिकाणी लक्षात असू द्या, या ठिकाणी 150 पॉईंट करायचे असतात. किती पॉईंट करायचे असतात तर 150 पॉईंट. 150 पॉईंट म्हणजे याचा अर्थ असा असतो की पहा, या ठिकाणी आवर्स पकडले जातात. पॉईंट्स म्हणजे आवर्स असतात, लक्षात असू द्या. आणि आवर्स म्हणजे ऑनलाईन तुम्ही जर या ठिकाणी करत असाल तर ऑनलाईन तुम्हाला एखादा एज्युकेशनल व्हिडिओ असेल जे काही, तो व्हिडिओ पूर्ण पाहायचा असतो. तुम्ही तो व्हिडिओ पाहिल्यानंतर ते पॉईंट जे आहे ते तुम्हाला क्रेडिट केले जातात. लक्षात आलं, पॉईंट्स म्हणजेच आवर्स. ठीक आहे, ऑफलाईनमध्ये जाऊन तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये अटेंड करताय म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी बसताय आणि ते त्यांची काही टीचिंग होते ते पाहताय म्हणजे तुम्ही ते आवर्स अटेंड करायला लागलेत जे काही कॉलेजने कंडक्ट केलेले आहेत. ठीक आहे, हे बेसिक माहिती समजली. आणि आता या ठिकाणी पहा, जेवढ्यांचं कॉलेज पूर्ण झालेलं आहे, तुमची डिग्री पूर्ण झालेली आहे, मग त्यानंतरच तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असतं. ठीक आहे, आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे रजिस्ट्रेशन झाल्यानंतरच तुमचा एक्सपिरियन्स काउंट केला जातो. लक्षात असू द्या, जिकांचा तुमचा जॉब करताय तर एक्सपिरियन्स जो आहे तो अनुभव रजिस्ट्रेशनचा नंतरचाच काउंट केला जातो. त्यासाठी रजिस्ट्रेशन हे खूप मस्ट आहे. आता हे बेसिक पॉईंट सर्व सांगितल्या. यामध्ये पाहता या ठिकाणी अपडेट काय आलेलं आहे सर्वांना माहिती आहे. 5 वर्षानंतर हे तुम्हाला दर 5 वर्षांनी केलेलं आहे, करायचं आहे. त्यानंतर पहा, एक महत्त्वाचा परत पॉईंट, 5 वर्ष हा तुमच्या मनाने 5 वर्षाचा नसतो. पहा, 5 वर्ष जो असतो तो हे MNCचा असतो. ठीक आहे, या ठिकाणी हा पॉईंट आता तुम्हाला क्लिअर करणं गरजेचं आहे. का, कारण तुम्ही जर 2026ला रजिस्ट्रेशन केलं असेल तर 2027ला रजिस्ट्रेशनचं जे आहे रिन्युअल असतं मित्रांनो, हे लक्षात असू द्या. हे 5 वर्ष तुमच्या मनाचे नसतात, हे 5 वर्ष MNCचे असतात. ठीक आहे, मग 27ला एकदा रजिस्ट्रेशन झालं की डायरेक्ट तुमचं 2032ला जे आहे हे परत रजिस्ट्रेशन होतं.
हे समजलं. हा एक परत एक खूप महत्त्वाचा पॉईंट. हा पण खूप जणांना कन्फ्युजन होतं, सर माझं 2026ला जे आहे रजिस्ट्रेशन झालेलं आहे, मग 2027साठी मला रिन्युअल करावं लागेल का, कारण मला CNE करावं लागेल का, हे प्रश्न आहे. तर पहा, तुम्हाला दरवर्षी CNE जे येतात ते करणं गरजेचं असतं, दरवर्षी CPD जे येतात ते करणं गरजेचं असतं, आणि तुम्हाला दर 5 वर्षाला पण करणं गरजेचं असते. तर हा प्रश्न जो होता 2026ला मी केलं आहे, मग 2026 नंतर मी डायरेक्ट 2031ला करू का? नाही बाळा, तुला 2031ला करायचं नाही आहे, तुला कधी करायचं आहे 2027ला लगे करावं लागेल, कारण MNCने दर 5 वर्ष जे ठरवलेले आहेत त्या ठरवलेल्याच 5 वर्षामध्ये करावं लागेल. ठीक आहे. मग आता यासाठी 5 वर्षासाठी किती आवर्स करावे लागतात, तर या ठिकाणी दिलेलं आहे 150 आवर्स. दर 5 वर्षासाठी 150 आवर्स करावं लागतात. आता परत तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर तुम्ही 2026ला पण करा म्हणताय, रजिस्ट्रेशन तुमचं 2026ला झालं आहे आणि 27ला तुम्हाला लगेच MNCने रिन्युअल करण्यासाठी सांगितले 5 वर्षाचं, तर मग तुम्हाला या ठिकाणी 150 पॉईंट होतील का? नाही होतील. त्यासाठी बाळा तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्षासाठी लगे एका वर्षामध्ये 150 पॉईंट होणार पण नाही, तर करायचं पण नाही. तुम्हाला वर्षासाठी एक लिमिट दिलेली आहे 30 ते 50 CNE पॉईंटची. ठीक आहे. तर हे तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट करायचं असते वर्षाअखेर. ठीक आहे. आता हे बेसिक मी जे काही आहे ते सांगितले. आता परत येऊया पत्राकडे. पहा, या ठिकाणी संदर्भ वगैरे जोडलेला आहे, तुम्ही संदर्भ पाहू शकता. सर्वात अगोदर हा विषय पाहून घेऊ. ठीक आहे. नोंदणी नूतनीकरण परिपत्रक क्रमांक 1, विषय सन 27 आणि 2032 मधील नोंदणी नूतनीकरणाबाबत. ठीक आहे. म्हणजे इसवी सन 2027 ते 2032 मधील रजिस्ट्रेशन रिन्युअल बाबत हे पत्र आलेलं आहे. या ठिकाणी संदर्भ ऑलरेडी जोडलेले आहेत या तारखेचे. ठीक आहे. आता पाहूया या ठिकाणी हे रजिस्ट्रेशनबाबत काय सांगत आहे माहिती 27 ते 32च्या बाबतीत. आता सगळ्यांचं या 27ला रजिस्ट्रेशन होणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे. ठीक आहे. माननीय महोदय महोदया, महाराष्ट्र परिचर्या परिषद म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल नियम 1971 अंतर्गत नोंदणीकृत परिचारिका म्हणजे रजिस्टर्ड नर्सेस परिचारक यांच्या नोंदणीचे नूतनीकरण दर 5 वर्षांनी करण्यात येते. ठीक आहे. सांगितल्याप्रमाणे दर 5 वर्षांनी हे जे आहे रजिस्ट्रेशन केलं जातं. नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी संबंधित परिचारिकेने म्हणजे त्या जी काही रजिस्टर्ड नर्स आहे त्या रजिस्टर्ड नर्सने परिचारिकांनी 5 वर्षाच्या कालावधीत त्या रजिस्टर्ड 5 वर्षामध्ये संदर्भ 1-2 नुसार एकूण 150 CNE CPD क्रेडिट गुण किंवा मी गुण म्हणलं, या ठिकाणी गुण म्हणजे मार्क किंवा पॉईंट, ते पॉईंट म्हणजे तास प्राप्त करणे आवश्यक आहे. ठीक आहे. सांगितल्याप्रमाणे मी जसं सांगितलं होतं 5 वर्षामध्ये तुम्हाला 150 पॉईंट करायचे येतं, तर तसं या ठिकाणी सांगितले. आता याने या ठिकाणी 1 आणि 2चा संदर्भ का दिलेला आहे, कारण या पत्रामध्ये ते गोष्टी सांगितल्या आहेत की CNE जे आहे तर करणं अनिवार्य आहे, ते या ठिकाणी फक्त मेन्शन करून सांगितलेलं आहे त्यांनी. त्यानंतर पहा या ठिकाणी सेम इथं इंग्लिशचं जे आहे पॉईंट तेच पॉईंट आहे, हे जे इंग्लिश आहे तेच इथं मराठीमध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर परत पहा या ठिकाणी महाराष्ट्र परिचर्या परिषद म्हणजे MNC शैक्षणिक वर्ष 22-23 म्हणजे 2022-23 ते 26-27. ठीक आहे. 22-23 26-27 हे 5 वर्ष झाले. या 5 वर्षाच्या नोंदणी नूतनीकरणासाठी म्हणजे या 5 वर्षातल्या रजिस्ट्रेशन कालावधीसाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षात किमान, आता हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, प्रत्येक वर्षासाठी या ठिकाणी 5 वर्ष दिलेले आहेत. ठीक आहे. तर एका वर्षासाठी किमान 30 CNE CPD क्रेडिट गुण प्राप्त करणे आवश्यक होते. ठीक आहे. हे ऑलरेडी एक लेटर पण आलेलं आहे 30 ते 50 जे आहे वर्षामध्ये केले पाहिजे म्हणून. ठीक आहे. आता 30 गुणिले तुम्ही 10 करून बघा या ठिकाणी किती होतात, तर हे 150 होऊन जातात. ठीक आहे. 5 वर्षाचे. मग अशा प्रकारे 5 वर्षात एकूण 150 CNE CPD क्रेडिट गुण पूर्ण करणे आवश्यक असल्याची तरतूद आहे. म्हणजे एवढं करणं हे नियम आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. ज्यांना प्रश्न पडतोय GNM करायचं आहे, BSc झालेला आहे, GNM झालेला आहे, ठीक आहे, पोस्ट BSc झालेला आहे, MSc झालेला आहे. पहा, ज्यांचं स्पेशलायझेशन झालेलं आहे जसं की पोस्ट असेल MSc असेल त्यांच्यासाठी काहीतरी जे आहे सवलत आहेत, पण ज्यांचं जस्ट पास आउट आहेत म्हणजे हे जस्ट पास आउट BSc नर्सिंग GNM हे स्पेशलाइज्ड नाही, हे बेसिक कोर्स आहेत. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काय आहे हे करणं अनिवार्यच आहे, यासाठी लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यामध्ये पहा काय सांगितले परत 22 ते 27 या कालावधीत CNE CPD क्रेडिट गुण तास प्राप्त केले नाहीत अशा उमेदवारांना, ज्यांनी केलं नाही अशा उमेदवारांना नोंदणी करता येणार नाही. लक्षात असू द्या. या 22 ते 25 मध्ये
जे कोणी CNE केलं नाही त्यांना नोंदणी करता येणार नाही हे या ठिकाणी सांगितले. पण याकरिता त्यांनी मार्च 2027पर्यंत 30 ते 50 गुण प्राप्त करून घेणे आवश्यक राहील. ठीक आहे. आता काय चालू आहे, जुलै संपलेला आहे. ठीक आहे, ऑगस्ट येईल. आता कोणता ऑगस्ट आहे हा, 2026चा ऑगस्ट आहे. ठीक आहे, 27 मार्चपर्यंत सांगितलं आहे. आणखीन बराच वेळ बाकी आहे, म्हणजे जवळपास 5-7 महिने तर बाकी असतील. ठीक आहे, मग या 5-6 महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 30 ते 50 गुण प्राप्त घेणे आवश्यक राहील. अशा प्रकारची सूट ही शेवटची व पुढील भविष्यात कधीच लागू करण्यात येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. 2022ला तुमचं शिक्षण झालेलं आहे, त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, त्यानंतर तुम्ही आत्ता 2026पर्यंत एकही CNE अटेंड केलेली नाही, तो प्रकार काय असतो तुम्हाला माहितीही नसेल, तर तुम्ही आता घाबरायचं काहीच कारण नाही आहे. फक्त 30 ते 50 तुम्ही या ठिकाणी पॉईंट तयार करा तुमचे, म्हणजे ऑनलाईन अटेंड करा. ठीक आहे, ऑफलाईन अटेंड करा. ठीक आहे, फक्त एवढे पॉईंट तुमचे कलेक्ट होणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे फक्त एक पॉईंट परत लक्षात असू द्या. ही एक वेळची बाब म्हणून या ठिकाणी एवढं 30 ते 50ची सूट दिलेली आहे. यानंतर अशी सूट दिली जाणार नाही. यानंतर तुम्हाला 150च करावे लागतील 5 वर्षामध्ये. ठीक आहे, हे महत्त्वाचं पॉईंट या ठिकाणी तुम्हाला समजलं. ज्यांचं 22 ते 27पर्यंत आता कुणीच CNE केलेलं नाही आहे, त्यांनी फक्त 30 ते 50 एवढे तरी करा. तुमचं एक वेळची बाब म्हणून तुम्हाला या ठिकाणी सूट देऊन रजिस्ट्रेशन तुमचं रिन्युअल केलं जाऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे केलं जाणारच आहे. ठीक आहे, हे एवढं समजलं. त्यानंतर पहा, सेम परत इंग्लिशमध्ये सांगितलेलं आहे. पहा या ठिकाणी, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल हॅज स्टॅप्युलेटेड 5-year registration renewal cycle from the academic year 22-23. Every registered nurse is required to obtain minimum 30 points सांगितल्याप्रमाणे क्रेडिट पॉईंट्स आवर इन ईच अकॅडमिक इयर दरवर्षी. अकॉर्डिंगली टोटल 150 CNE पॉईंट क्रेडिट पॉईंट्स आवर मस्ट बी कम्प्लिटेड ओव्हर द 5 years. ठीक आहे, समजलं. 5 वर्षामध्ये तुम्हाला जे आहे तर 150 पॉईंट करणं गरजेचं आहे आणि एका वर्षामध्ये तुम्हाला 30 ते 50 पॉईंट करणं गरजेचं आहे. त्यानंतर however the renewal registration should not be denied solely because of some nurses did not obtain required CNE credit hours during the period from the academic year 22-23, 24-25. Such nurses shall be required to earn the remaining 30 to 50 CNE credit point hours by March 2027 as applicable fulfillment of prescribed requirement. पहा या ठिकाणी काय सांगितले, सच ॲज शल जे रिमेनिंग आहे तर तुम्ही जर केलं नसेल, डिड नॉट ऑप्टेन द रिक्वायर्ड CNE पॉईंट, तुम्ही केलं नसल्यामुळं तुम्हाला परत या ठिकाणी जे आहे हे करणं अनिवार्य आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण यामध्ये एक पॉईंट जो आहे हे जो सांगितलेला आहे हे या ठिकाणी पहा, सच नर्सेस शॅल बी रिक्वायर्ड टू अर्न द रिमेनिंग 30 to 50 CNE पॉईंट्स क्रेडिट पॉईंट्स आवर्स बाय मार्च 2026 ॲज अप्लिकेबल टू फुलफिल द प्रिस्क्राइब्ड. तुम्ही काहीच नाही केलं आणि तुमचं रजिस्ट्रेशन करूया आणि टाकूया म्हटलं तर चालणार नाही. तुम्हाला 30 ते 50 करणं गरजेचंच आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, 5 वर्षामध्ये तुम्ही पूर्ण ब्लँक आहेत आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन 2027ला पाहिजे तर तसं चालणार नाही बाळांनो. एवढं करून घ्या, नाहीतर मग तुमची सुट्टी आहे रजिस्ट्रेशनपासून, मग ठीक आहे अवघड होऊन जाईल. It should be noted that relaxation is being granted as one time and final measure. म्हणजे एक तुम्हाला एक वेळची स्पेशल काय म्हणतात त्याला, स्पेशलची मुभा दिली जाणार आहे की एवढी वेळेस तुम्ही बाबा करून घ्या, माहीत नसेल किंवा तुमच्याकडून राहून गेलं. पण यावेळे त्याच्यानंतर नो सच रिलॅक्झेशन शॅल बी एक्सटेंडेड. याच्यानंतर पुढं अशी तुम्हाला सूट सवलत दिली जाणार नाही फ्युचरमध्ये कसल्याही अडचणीमध्ये, म्हणजे कसल्याही सर्कमस्टन्स, कसल्याही वेळेमध्ये, कसल्याही सिच्युएशनमध्ये. ठीक आहे, तर हे एवढं समजलं. त्यानंतर पुढं पहा काय सांगितलेलं आहे, पुढचा पॉईंट काय सांगतोय, परिचारिका संघटनाची CNE CPD संदर्भातील अटी शिथिल 75 तास करण्याची मागणी केली होती. आता महाराष्ट्रामध्ये 1-2 संघटना आहेत. जे आहे लातूरची एक संघटना आहे, महाराष्ट्र परिचारिका संघटना लातूरची. त्यानंतर एक फेडरेशनची संघटना आहे. ठीक आहे, त्यानंतर एक राष्ट्रीय RBMSK अशी एक संघटना आहे काहीतरी. असे 2-3 संघटना आहेत. ते सर्व संघटना त्यांच्या परीने नर्सेसच्या चांगल्या साठी काम करत असतात. तर त्यामधली जे आहे पहा या ठिकाणी काय सांगितलं आहे, संघटनांनी काय केलेलं आहे, या ठिकाणी जे आहे तर 150 पॉईंटच्या जागी
75 पॉईंट करा असं त्या ठिकाणी मागणी केली होती. कोणाला केली होती? महाराष्ट्र परिचर्या परिषदमध्ये, ठीक आहे, म्हणजे MNCला केली होती. ठीक आहे, ठीक आहे. तर यांनी काय केलं होतं, त्या 75 पॉईंटला मागणी केली होती. त्या अनुषंगाने पूर्वी एका CNE CPD कार्यक्रमासाठी देण्यात येणारे क्रेडिट गुण जे आहेत ते 5 राहायचे. आता तुम्ही जर एखाद्या कॉलेजमध्ये CNE करायला गेले आणि CNE केले तर तुम्हाला फक्त 5 पॉईंट भेटत होते त्या कॉलेजमध्ये. किती भेटत होते? 5. पण आता काय झालं, तुम्ही हे संघटनांनी मागणी केल्यामुळे त्या ठिकाणी आता या ठिकाणी 10 पॉईंट दिले जाणार आहेत. मग 10 पॉईंट दिल्यानंतर ते गुण देण्याऐवजी परिषदेने 150 ऐवजी 75 CNE क्रेडिट गुण तास मागणी पूर्ण झाली आहे. आता या ठिकाणी डायरेक्टली 75 तर केलं नाही आहे, पण इनडायरेक्टली तुमचे 75 झाले असं तुम्हाला समजता येईल. कसं? तुम्हाला 5 पॉईंट एका CNEला भेटत होते, पण आता ते 10 झाले. 75चे जे तुम्हाला 5 होत होते ते आता तुम्हाला 75 करायचे होते, ते तुम्हाला 10 केल्यामुळे ते डायरेक्टली 150च होतात. इनडायरेक्टली तुम्हाला तोच प्रोसेस आहे, काहीच नाही आहे, फक्त पॉईंट कमी करणार होते, पण ते पॉईंट तसेच आहेत. 150ला 150, फक्त जे भेटणार आहे ते डबल भेटणार आहे, जा की तुमचा घडा लवकर भरेल पॉईंटचा. ठीक आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी क्रेडिट गुण भारतीय उपचर्या परिषद नवी दिल्ली व महाराष्ट्र परिषद मुंबई यांच्या मार्गदर्शन तत्वानुसार कार्यक्षेत येत नाहीत. त्यामुळे परिचारिकांना आवश्यक 150 CNE CPD पॉईंट क्रेडिट गुण निर्धारित कालावधीपर्यंत पूर्ण करणे अधिक सुलभ होईल. ठीक आहे, हे समजलं. पॉईंट करणं गरजेचं आहे. इथं पण तोच पॉईंट सांगितला आहे, 5 क्रेडिट पॉईंटचे 10 पॉईंट करण्यात आलेत म्हणून असं सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी पण इंडियन नर्सिंग काउन्सिल त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलनुसार 75 गुण जे होते ते तुमची जे डिमांड होती ते डिमांड ऑलरेडी या ठिकाणी 10 पॉईंट केल्यावरती लागू होती असं त्यांचं म्हणणं आहे. आता या ठिकाणी पहा परत काय सांगितलं, त्यानुसार नूतनीकरणासाठी आवश्यक CNE CPD क्रेडिट गुण तास 2027 पर्यंत करणे आवश्यक आहे याची सर्वांनी परिचारिकांनी नोंद घ्यावी. अकॉर्डिंगली सेम पॉईंट तिथं तोच दिले. अकॉर्डिंगली ऑल रजिस्टर्ड नर्स आर हिअर बाय इन्फॉर्म्ड दॅट द शॅल बी मॅन्डेटरी टू कम्प्लीट द रिक्वायर्ड CNE पॉईंट क्रेडिट पॉईंट्स आवर फॉर रजिस्ट्रेशन रिन्युअल ऑन बिफोर मार्च 2027 ऑर रजिस्टर्ड नर्सेस आर ॲडवाइज टेक ड्यू नोट दिस ऑफ रिक्वायरमेंट. आता याच्यामध्ये तुम्हाला टेक पॉईंट काय आहे तुमच्यासाठी महत्त्वाचा पॉईंट म्हणजे एवढ्या सर्व जी माहिती सांगितली यामध्ये जर कोणाला काही समजलं नसेल तर एक सिम्पलमध्ये सांगतो तुम्हाला. पहा, तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे मित्रांनो. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पहा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं रजिस्ट्रेशन जर झालं असेल, ठीक आहे, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला कंपल्सरी, लक्षात असू द्या, कंपल्सरी CNE करा. ठीक आहे, CNE करा. ठीक आहे. आता या ठिकाणी प्रत्येक CNE करायची का? प्रत्येक CNE करत बसू नका. ठीक आहे, प्रत्येक CNE करत बसू नका. ठीक आहे, मी हे का सांगतोय, कारण तुमच्या या ठिकाणी पहा तुम्हाला वर्षाला किती करायचे तर वर्षाला फक्त 30 ते 50 करायचे. ठीक आहे, 30 पकडून चला. वर्षाला 30 करायचे तुम्हाला. ठीक आहे, एका वर्षाचे तुम्हाला किती येतात? 30 करायचे. तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये 3 CNE तुम्ही अटेंड करा. 3 CNE अटेंड केली की तुमचे 30 पॉईंट या ठिकाणी कंप्लीट झाले. त्या वर्षाचं पॉईंट तुमचं टेन्शन संपून गेलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, त्या वर्षीचं टेन्शन तुम्हाला संपून गेलेलं आहे. त्यामुळं वर्षामध्ये सगळे करून बसतो असं पण नका करू. एका वर्षामधले 3 CNE अटेंड करा. 3चे 30 पॉईंट होतात, 30 गुणिले जे काय आहे तर 150 या ठिकाणी तुमचं 5 वर्षाचं होऊन जातं. हे समजलं. आता पहा, सर्वांनी CNE कंपल्सरी करायचं आहे. फक्त तुम्हाला जे आहे तुमच्या पॉईंटनुसार करायचं आहे. आता या ठिकाणी घाबरायचं काही नाही आहे. CNE महत्त्वाचा विषय आहे, तो कंपल्सरी करा. आणि 2022 असेल, 23 असेल, 24 असेल, 25 असेल, कधी पण रजिस्ट्रेशन असू द्या तुम्हाला CNE करायचं आहे. वर्षामध्ये 30 पॉईंट तुमच्या डोक्यामध्ये टाकून ठेवा. आता 2027ला रजिस्ट्रेशन असेल त्यासाठी तुमच्या अकाउंटवर CNEच्या जे आहे तुम्हाला कमीत कमी 30 किंवा मग 50 हे पॉईंट असणं गरजेचं आहे. तरच तुमचं रजिस्ट्रेशन 2027चं होणार आहे. परत पहा, तुमचे पॉईंट चेक करा. झाले नसतील तर मग हे चालू करा आणि हे जे आहे कंप्लीट करा. CNE इज व्हेरी इम्पॉर्टंट मित्रांनो, सर्वांना करणं गरजेचंच आहे आता. ठीक आहे, फक्त हे जे आहे
थोडीशी सूट भेटलेली आहे यावेळेसची एक स्पेशल बाब म्हणून, यानंतर ही भेटणार नाही. ज्यांचं राहिलेलं आहे त्यांच्यासाठी ही. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.